शेंगदाणा चटणी, लसूण चटणी, जवस चटणी तुम्ही नेहमीच घरी करत असाल, पण ही चटणी मी डिंकाची चटणी केलेली आहे. थंडीत अतिशय अशी पौष्टिक ही चटणी आहे. रोज आपण डिंक नाही खाऊ शकत, तरी डिंक आपण चटणीमध्ये वापरला तर आपण खाल्ला जातो. अशी ही अत्यंत बहुगुणी अशी ही चटणी घरच्या साहित्यामध्ये कशी करायची ती तुम्हाला मी आज दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण चटणी करायला. आपण चटणी करायला सुरुवात करूया. कढई गरम झालेली आहे. 2 चमचे तेल घालूया. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि आपण हा डिंक घेतलेला आहे तो तळून घ्यायचा. हा 2-3 वेळा मी डिंक तळून घेणार आहे. थोडा थोडा करून हा डिंक मी तळून घेणार आहे. डिंक आपल्या अतिशय शरीराला पौष्टिक असा पदार्थ आहे. म्हणून तर स्त्रियांना डिलिव्हरी नंतर डिंकाचे लाडू, डिंक खायला सांगतात. आपण हा डिंक रोज खाऊ शकत नाही, म्हणून आपण आता ह्या चटणीमध्ये घालून आपण हा खाल्ला जाणार आहे. म्हणून आपण डिंकाची चटणी करत आहोत. डिंकामुळे आपल्या शरीरातले विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. असा हा अत्यंत बहुगुणी असा हा डिंक आहे. हे बघा, असा तांबूस रंगावर आपण हा डिंक तळून घेणार आहोत. डिंकाचे लाडू जर तुम्हाला करायला वेळ नसेल तर तुम्ही ही चटणी करून ठेवू शकता. आपण काय वर्षभर डिंकाचे लाडू खाऊ शकत नाही. ही चटणी आपण करून ठेवली तर 2-3 महिने सहज राहते ही चटणी. आता मी हा सगळा डिंक असं तळून घेते. तेल जरा कमी करते, तेल जास्त आहे. 2 चमचे डाळ घेतलेली, हे भाजलेली डाळ आहे ती घेतलेली. त्याच्यामध्येच मी अर्धा वाटीला कमीच आहे, हे मी शेंगदाणे घेतलेले आणि 1 वाटी खोबरं घेतलेले. तर खोबऱ्यामुळे चटणीला जरा एकसंगपणा येतो आणि डाळमध्ये तर भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात. शेंगदाण्यामध्येही प्रोटीन, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हे सगळे आपण पदार्थ हे रोज खाल्ले गेले पाहिजेत. आता हे खरपूस भाजून घेऊया आपण. हे आपण खरपूस भाजून घेऊया. तुम्हाला शेंगदाणे जर घालायचे नसतील तर तुम्ही स्किप करू शकता. कोणाला पित्ताचा त्रास होतो, जळजळ होते, तर तुम्ही शेंगदाणे नाही घातले तरी चालतील. त्यासाठी मी थोडे शेंगदाणे वापरलेले आहेत. आता हे आपण काढून घेऊया. हे सगळे जिन्नस खरपूस भाजून घ्यायचे, म्हणजे चटणी भरपूर दिवस टिकते, खराब होत नाही. गॅस कमी ठेवायचा किंवा बंद केला तरी चालेल. कढई जास्त तापलेली आहे. आता मी 1 चमचा अळशी म्हणजे 1 चमचा अळशी घेतलेली. अळशी म्हणजे जवस घेतलेले. 1 चमचा तीळ. तिळामध्ये तर अतिशय एकदम भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. आणि जवसचं तर तुम्हाला काय फायदे सांगू, सगळ्यांनाच माहिती आहे जवस किती गुणकारी आहे ते. आणि 1 चमचा बडीशेप. आता हे आपण भाजून घेऊया. गॅस बंद केला होता मी, तापली होती कढई म्हणून. आता ह्यात सगळ्या तेलबिया आहेत, आपण हे चटणीमध्ये वापरलेत. आणि थंडीमध्ये तेल शरीराला खूप उपयुक्त असतं. त्यामुळे ही चटणी खूप अतिशय अशी गुणकारी चटणी आहे. तुम्ही नक्की घरी करून बघा. ही तुम्ही सुक्या भाजीमध्ये सुद्धा वापरू शकता. भाजी नसेल तर नुसती तुम्ही चपाती या चटणीवर सुद्धा खाऊ शकता. आता हे बघा, हे खरपूस भाजून झालेलं आहे. मी लसूण घालते. लसणामुळे आपल्या शरीरातलं रक्त पातळ होण्यास मदत होते. त्यामुळे लसूण पण असा फायदेशीरच आहे.
आता गॅस बंद करते आणि 1 चमचा जिरं आणि हा कढीपत्ता. ही कढई गरमच आहे अजून, त्यामुळे कढीपत्ता पण ह्याच्यातच असा गरम भाजून घ्यायचा. स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा कढीपत्ता. तर ह्या चटणीमध्ये घातल्यामुळे कढीपत्ता पण खाल्ला जातो, नाही तर आपण भाज्यांमध्ये घातला तर काढून टाकतो. म्हणून कढीपत्ता तुम्ही नक्की वापरा चटणीमध्ये. 1 अर्धा चमचा हिंग घालते मी वाटताना घातला तरी चालेल. हिंगामुळे चटणी रुचकर बनते आणि चटणी टिकण्यासाठी मदत होते. आता मीठ आणि लाल तिखट आपण मिक्सरमध्ये वाटताना घालणार आहोत. आता हे सगळं आपलं भाजून झालेलं आहे. लसूण भाजला नाही तरी चालेल, वरून घातला तरी चालतो. तुम्ही म्हणाल की लसूण भाजलेला दिसत नाहीये. आता आपण हे सगळं थंड करायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं. हा डिंक मी वाटून घेतलेला आहे. आता आपण शेंगदाणे, खोबरं आणि डाळ हे वाटून घ्यायचं त्याच्यामध्येच. हे बघा, शेंगदाणे, डाळ आणि हे खोबरं वाटून घेतलेले. आता ह्याच्यामध्येच मी हे थंड झालेले तीळ, अळशी आणि लसूण, कढीपत्ता, जिरं हे सगळं ह्याच्यामध्ये वाटून घेणार आहे. आता चवीप्रमाणे मीठ घालूया. हळद घालूया आणि लाल तिखट. लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालायचं. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असलं तर तुम्ही तुमच्या घरातला जो मसाला असतो तो वापरला तरी चालेल. थोडं कलरसाठी बेडगी मिरचीचं लाल तिखट 1 चमचा. आणि हे सगळं आपण आता वाटून घेऊया पुन्हा. बंद चालू करून वाटून घ्यायचं, म्हणजे जास्त त्याची तेलकट असं होणार नाही. ही अशी आपली सुक्की चटणी व्हायला पाहिजे. पेस्ट त्याची बनवायची नाही जास्त तेलकट. त्यामुळे बंद चालू करून फिरवून घ्यायची. हे बघा, चटणी आपली तयार आहे. डिंकाची चटणी तुम्ही घरी नक्की करून बघा. कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्या तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.